नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेजूर या ठिकाणी बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांकडून माऊलीसाठी प्रसादाची सोय या ठिकाणी केलेली आहे. आपण बघूया या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी प्रसादाची सोय केली आहे त्याच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव काय आपलं? माझं नाव रोहन पांडुरंग कोट. काय वाटतंय आपल्याला लोकांना हे प्रकारचं तुम्ही जे दान करता? आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही वारकरी सेवा संस्थेतर्फे आम्ही या ठिकाणी अन्नदान करत असतो आणि या ठिकाणी जे भाविक आहेत ते पंढरपूरला प्रस्थान करत आहेत माऊलींच्या नामघोषाने. आणि या ठिकाणी आम्ही या खंडोबाच्या पावन नगरीमध्ये या ठिकाणी आम्ही अन्नदान करण्याचं आम्हाला या ठिकाणी भाग्यच भेटलेलं आहे. काय किती वर्ष झालं हे अनुरोधपणे दान करता? सतत आमचं या ठिकाणी 15 ते वर्ष जास्त झाले. आम्हाला अखंड सेवा चालू आहे आमची या ठिकाणी. अगोदर ती कोण म्हणजे घरातील करत होते का? नाही, आमच्या आईने प्रेरणा दिली होती. ती प्रेरणा चालू ठेवलेली आहे आम्ही. तुम्हाला काय वाटते? त्यांच्या आईचं नाव माझी बहीण शोभा रोहन पांडुरंग कोट. बरोबर जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाले. मोन्या गावचे नगरसेवक, याच वर्षी नगरसेवक जवळजवळ, आणि यांची कामं ज्या पद्धतीने होती त्या पद्धतीने कामं करत आलेले आहेत. हीच सेवा त्यांना नगरसेवकाची भेटलेली आहे आणि 15 ते 16 वर्ष झाली रोहन कोट नगरसेवक हा दान पुण्य करतो. कोणत्या भागाचे नगरसेवक आहे? मोन्या गावचे, कल्याण तालुका. पंढरीच्या वारीमध्ये जो आनंद आहे तो अगणित आहे. त्याला उत्तर देऊ शकत नाहीये. पण ही जी सेवा आहे ही आम्ही निस्वार्थीपणे करतोय आणि जेवढा प्रयत्न आमच्या होईल अखंड सेवा आम्ही किती राहायचं तेवढे आम्ही करत राहू. पांडुरंगी चरणी आमची हीच प्रार्थना आहे. खंडोबाच्या नावाने चांग भलं. प्रत्येक वेळी या ठिकाणी सेवा असते? हा, या ठिकाणी असते. दरवर्षी आम्ही आमची जागा फिक्सच आहे, त्यामुळे काही विषय येत नाही. आणि ही सेवा किती बनवता तरी? आता प्रसाद आमच्याकडे जवळजवळ 150 किलोचा शिरा आहे आणि 26 नंबरच्या पालखीला आम्ही जेवण देतो दुपारचं. पंगत असते तुमची. तुम्हाला काय वाटतं? आम्ही सातत्याने इथे नेहमी येतो. 15 ते 20 वर्ष झाले म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं. जय हरी. जय हरी. या ठिकाणी आम्ही दिवसभर आमची अन्नदान सेवा चालू असते. सकाळी नाश्ता असतो, दुपारी पाणी वाटप असतं आणि संध्याकाळी जेवणाचा उपक्रम असतो. आणि ही माऊलींच्या चरणी आमची सेवा अशीच अखंड चालू राहू दे. खंडोबाच्या चरणी हीच आम्हाला देवाचरणी प्रार्थना करतो आम्ही. आपण बघू शकताय की आईला प्रेरित होऊन आईच्या प्रेरणेकडून गेली 15 वर्ष झालं येणाऱ्या संबंध वारकऱ्याची सेवा करण्याचा लाभ त्यांना मिळालेला आहे. याच्याच प्रेरणेतून याच्याच पुण्यातून गेल्या काही झालेल्या निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दादांनी आपल्या कर्तृत्वावरती नेतृत्वावरती KDMC महानगरपालिकेचं नगर परिषदचं नगरसेवक हे पद बसवलेलं आहे. व याप्रमाणे मला एक उक्ती आठवते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस त्याचे 2 हात घ्यावे. यांचं हे पुण्यदान अखंड या पद्धतीने सेवा घडत राहू.